सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती रियांशच्या गोड अशा गुड मॉर्निंग आणि मसालेदार चहाने. सो आज आम्हाला खायचा होता वडापाव आणि त्यासाठी आम्ही वडापावची तयारी करायला घेतली होती. सर्वात अगोदर तर बटाटे उकडायला टाकून घेतले आणि शिट्टीला ठेवून दिले. त्यानंतर भाजीची तयारी केली. भाजीची तयारी करताना सर्वात आधी आम्ही कांदा थोडा मीडियम प्रमाणात कापून घेतला होता, कारण आम्ही कांदा कटरमध्ये कापणार होतो बारीक असा. त्यानंतर थोडंसं लसूण आणि त्यामध्ये अद्रक अशी खलबत्त्यात छान प्रकारे बारीक अशी कुटून घेतली आणि त्यानंतर कटरमध्ये कांदा असा छान प्रकारे बारीक करून घेतला. तुम्ही बघू शकता खूप पटकन कट होतो याच्यामध्ये आणि छान प्रमाणात कट होतो आणि जास्त मेहनतही लागत नाही, वेळही वाचतो. त्यानंतर अशी मिरची कापून घेतली होती बारीक आणि त्यानंतर मी वडापावसोबत खाण्यासाठी मिरच्या कापून घेत होते. अशा मधून त्याला कापून त्यामध्ये मीठ भरून मग त्या तळायच्या होत्या. त्या आम्ही छान प्रकारे अशा तळून घेतल्या. त्यानंतर कढाई ठेवली ती फोडणीसाठी, भाजीच्या फोडणीसाठी. त्यामध्ये थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी टाकून त्याला फोडणी देऊन घेतली आणि ती फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा ॲड केला. कांदा ॲड केल्यावर तो छान असा लाल होईपर्यंत त्याला परतवून घेतला. जेव्हा कांदा लाल झाला त्यानंतर त्यात बारीक केलेली मिरची टाकली आणि परत एकदा छान असं परतवून घेतलं. मिरची परतल्यानंतर त्यामध्ये लसण अद्रकीची जी पेस्ट आपण काढली होती ती ॲड केली. लसण अद्रकीची पेस्ट ॲड केल्यानंतर हे सगळं मिश्रण असं एकजीव करून घेतलं परत एकदा छान. आणि त्यामध्ये मसाले ॲड केले, हळद, तिखट, थोडीशी धणे पावडर आणि मीठ. आणि परत एकदा हे मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये बटाटे ॲड केले आणि अशा प्रकारे स्मॅश करून घेतले. तुम्ही स्मॅशरनीही स्मॅश करू शकता, आम्ही चमच्यानी स्मॅश केले होते. आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करून सगळी भाजी अशी एकजीव करून घेतली. आणि त्यानंतर आम्ही वडा तयार करायला घेतला होता. हातावरच असे छोटे छोटे वडे आम्ही तयार केले होते. तुम्ही बघू शकता किती छान झाले. हॅलो. सो ऑलमोस्ट वडे तयार करून झालेले होते. त्यानंतर ते तळायला घेतले. तळण्यासाठी अगोदर बेसनपिठामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि जिरे टाकून ते पीठ असं छान तयार करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये वडे टाकून असे छान प्रकारे तळायला घेतले. बेसनपिठामध्ये छान असे मिक्स केले होते वडे आणि मग तळायला टाकले होते. तेल खूप असं उकळीला येईपर्यंत गरम करून घेतलं होतं. त्यानंतर ते तळायला घेतले, कारण छान कुरकुरीत असे तळले गेले पाहिजे. आणि मिरच्यासुद्धा आम्ही तळून घेतल्या होत्या कुरकुरीत अशा. आणि अशा प्रकारे आमचा वडापाव तयार झालेला होता. झणझणीत अशा वडापावचा आम्ही आस्वाद घेतला. आणि त्यानंतर आम्ही आणलं होतं फणस. सो फणसाला फोडून त्याची असे गरे काढून आम्ही छान प्रकारे पोटभर खाल्ली आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपला. गुड नाईट फ्रेंड्स.